नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये टॅप संदर्भात माहिती पाहणार आहोत. टॅप आतील थ्रेड काढण्याकरिता होलमध्ये ज्या साधनाचा उपयोग करतात त्यास टॅप असे म्हणतात. तर असे टॅप अशा प्रकारचे असतात. या टॅप संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर टॅप संदर्भात माहिती पाहत असताना आपण इंट्रोडक्शन, प्रस्तावना आपण पाहूया प्रथम. तर टॅप हे एक प्रकारचे मल्टी पॉइंट कटिंग टूल असून याच्या सहाय्याने आपणास ड्रिलिंग केलेल्या होलच्या आतील भागास थ्रेड पाडता येतात. टॅपच्या सहाय्याने थ्रेड पाडण्याच्या क्रियेला टॅपिंग असे म्हणतात. टॅपिंग करावयाचे होल टॅपच्या कोर डायमीटर इतके असावे लागते. एखाद्या भागावर आतील थ्रेड पाडण्यासाठी हँड टॅपचा प्रामुख्याने उपयोग करतात. टॅप हे हाय स्पीड स्टील, आता असे हे टॅप आहेत, हे हाय स्पीड स्टील या मटेरियलपासून किंवा हाय कार्बन स्टील या धातूपासून बनवलेले असतात. त्यांना हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. त्यांच्या पृष्ठभागावर अचूकतेने कटिंग एज मिळावी म्हणून फ्लूट पाडलेले असतात. त्यांच्या भागावर अशा ही फ्लूट पाडलेले असतात किंवा फ्लूट कट केलेले असतात. बॉडीवर सफाईदार थ्रेड यामुळे पाडले जातात. फ्लूटमुळे कटिंग एज तयार होते. अशा या टॅपच्या सहाय्याने थ्रेड कटिंग करतेवेळी या टॅपला पकडण्यासाठी तसेच फिरवण्यासाठी शँकच्या वरील भाग हा चौकोनी केलेला असतो. आता हा पुढचा भाग आहे शँकचा, टॅपचा हा चौकोनी केलेला असतो. त्याला टॅप रेंजमध्ये पकडून टॅपिंग केलं जातं. तर टॅपच्या सहाय्याने थ्रेड कटिंग करतेवेळी टॅप पकडण्यासाठी तसेच तो फिरवण्यासाठी शँकचा हा भाग आता सांगितल्याप्रमाणे असा चौकोनी केलेला असतो. टॅपिंग करतेवेळी टॅप होलमध्ये सरळ पकडला जावा त्यासाठी अलाइनमेंट मिळावी व टॅपिंग करण्यास मदत व्हावी म्हणून टॅपच्या खालील टोकाला चांपर दिलेला असतो. आता या ठिकाणी असा चांपर दिलेला असतो पहा. या ठिकाणी हा फर्स्ट टॅप आहे, हा सेकंड टॅप आहे, हा थर्ड टॅप आहे. फर्स्ट टॅपला अधिक प्रमाणात चांपर हा होलमध्ये गाईड व्हावा म्हणून चांपर किंवा टेपर लीड दिलेला असतो. सामान्यपणे टॅपच्या शँकवर टॅपची साईज लिहिली असते. या शँकवर अशा या ठिकाणी टॅपची साईज आणि त्याचा पिच हा लिहिलेला असतो. तर त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे फर्स्ट टॅप, सेकंड टॅप आणि थर्ड टॅप असे लिहिलेलं असतं. किंवा या चांपरवरून जास्त चांपरवाला फर्स्ट, त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा कमी अशावरून फर्स्ट, सेकंड, थर्ड असे टॅप हे ओळखता येतात. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या टॅप संदर्भातली इंट्रोडक्शन अर्थात प्रस्तावनेमध्ये आपण पाहिली. त्यानंतर या टॅपचे प्रामुख्याने हँड टॅपमध्ये 3 प्रकार पडतात. टाइप्स ऑफ टॅप, इनिशिएट हँड टॅप. तर त्याच्यामध्ये हँड टॅपमध्ये 3 टॅपचा समावेश असतो. आता हे हँड टॅपच दाखवलेली 3 टॅपचा याच्यामध्ये समावेश असतो. त्याच्यामध्ये हा फर्स्ट टॅप, हा सेकंड टॅप आणि हा थर्ड टॅप. आता या फर्स्ट टॅप संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. फर्स्ट टॅप किंवा त्याला टेपर टॅप असे म्हणतात. या ठिकाणी टेपर केलेले जास्त म्हणून फर्स्ट टॅप किंवा टेपर टॅप या संदर्भात आपण माहिती पाहूया. टाइप्स ऑफ टॅप मधले पहिला प्रकार फर्स्ट टॅप और टेपर टॅप. दुसरा प्रकार आहे सेकंड टॅप और इंटरमिडिएट टॅप असं त्याला बोललं जातं. तिसऱ्या टॅपला थर्ड टॅप, प्लग टॅप और बॉटमिंग टॅप असं त्याला म्हटलं जातं. तर पहिल्या टॅप संदर्भात, फर्स्ट टॅप संदर्भात आपण माहिती पाहूया. तर या ठिकाणी थ्रेड पाडण्याच्या सुरुवातीला टॅपिंग करताना प्रथम टेपर टॅप किंवा फर्स्ट टॅपचा उपयोग करतात.
या टॅपचे सुरुवातीचे साधारणपणे या टॅपचे पहा हे सुरुवातीचे साधारणपणे 6 थ्रेड ग्राइंडिंग करून टेपर तयार केलेले असतात, बनवलेले असतात. यामुळे हा टॅप होलमध्ये सरळ व सहजपणे प्रवेश करू शकतो. या टॅपचा सर्वप्रथम उपयोग हा होलमध्ये टॅपिंग करताना करतात, म्हणून या टॅपला फर्स्ट टॅप असे देखील म्हणतात. ह्या टॅपने पूर्ण खोलीचे थ्रेड पाडता येत नाहीत. अशा प्रकारे या फर्स्ट टॅप संदर्भात सांगता येईल. त्यानंतर दुसरा टॅपचा प्रकार आपण पाहणार आहोत, सेकंड टॅप. त्याला इंटरमिडिएट टॅप असं बोललं जातं. तर हा मधला टॅप आहे त्याला सेकंड टॅप किंवा इंटरमिडिएट टॅप असं म्हटलं जातं. तर टेपर टॅपने म्हणजे पहिला जो फर्स्ट टॅप आहे किंवा टेपर टॅपने टॅपिंग केल्यानंतर हा टॅप वापरतात, म्हणून या सेकंड टॅप किंवा मीडियम टॅप किंवा इंटरमिजिएट टॅप असं त्याला संबोधलं जातं. या टॅपच्या सुरुवातीच्या 3 ते 4 थ्रेडवर पहिल्या टॅपच्या आपण पाहिले 6 थ्रेड ग्राइंडिंग करून टेपर बनवले जातात. तर सेकंड टॅपचे साधारणपणे 3 किंवा 4 थ्रेडवर टेपर बनवलेलं असतं. या पुढच्या टोकाला 3 ते 4 थ्रेडला टेपर बनवलेले असते. होलमध्ये टेपर टॅप नंतर किंवा फर्स्ट टॅप नंतर ह्या टॅपचा उपयोग टॅपिंग करण्याकरता केला जातो. टॅप रेंजच्या सहाय्याने हे सर्व टॅप फिरवले जातात किंवा उपयोगात आणले जातात. त्याच्यानंतर तिसरा टॅपचा प्रकार आपण पाहणार आहोत, प्लग टॅप. त्यालाच बॉटमिंग टॅप असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी हा जो तिसरा टॅप आहे 3 नंबरचा, तर या टॅपला पूर्ण थ्रेड असतात. साधारणपणे पूर्ण थ्रेड या टॅपला असतात, म्हणजे चॅम्पर मारलेला नसतो टोकाला. या टॅपचा उपयोग हा टेपर टॅप व सेकंड टॅप म्हणजे इंटरमिडिएट टॅप मारल्यानंतर टॅपिंगसाठी उपयोग केला जातो. म्हणून या टॅपला थर्ड टॅप, प्लग टॅप किंवा बॉटमिंग टॅप असे म्हणतात. या टॅपने टॅपिंग केल्यानंतर थ्रेडची खोली पूर्ण होऊन थ्रेडला चांगल्या प्रकारचं फिनिशिंग असं मिळत असतं. तर बॉटमिंग टॅपचा उपयोग हा ब्लाइंड होलला अशा या बॉटमिंग टॅपचा म्हणजे प्लग टॅपचा किंवा थर्ड टॅपचा उपयोग ब्लाइंड होलला अर्धवट होल मारलेल्या होलला म्हणजे ब्लाइंड क्षेत्राला अचूक खोलीपर्यंत सफाईदार थ्रेड पाडण्यासाठी केला जातो. टॅपचा प्रकार लवकर ओळखता यावा म्हणून हे टॅप आहे त्या टॅपचा प्रकार लवकर ओळखता यावा म्हणून टॅपच्या शँकवर 1, 2 आणि 3 असे नंबर त्या ठिकाणी त्या शँकवर रिंग केलेले असतात. अनुक्रमे टेपर टॅपला 1 रिंग, इंटरमिजिएट टॅपला 2 रिंग आणि बॉटमिंग टॅपला 3 रिंग असतात. यावरून हे टॅप ओळखले जातात. तर अशा प्रकारे या टाइप्स ऑफ टॅप, हँड टॅप संदर्भातले हे 3 प्रकार आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये फर्स्ट टॅप त्याला टेपर टॅप, दुसरा जो प्रकार आहे सेकंड टॅप त्याला इंटरमिजिएट टॅप, थर्ड टॅपला प्लग टॅप किंवा बॉटमिंग टॅप असे म्हणतात. अशा प्रकारे हे टॅपचे प्रकार आपण अभ्यासले. त्यानंतर पुढचा मुद्दा कॉजेस ऑफ ब्रोकन टॅप. टॅप तुटण्याची कारणं आपण पाहणार आहोत. कॉजेस म्हणजे कारणे. तर 1 टॅप ड्रिल साईजपेक्षा होल लहान असणे. 2 टॅपिंग करण्यासाठी केलेले होल टेपर असणे. 3 टॅपिंग करताना अधिक दाब दिल्यास. 4 क्रमवार टॅपचा, आता आपण पाहिलं फर्स्ट टॅप, सेकंड, थर्ड अशा प्रकारे क्रमवार टॅपचा वापर न केल्यास. 5 योग्य साईजची टॅप रेंज टॅपसाठी न वापरल्यास किंवा निवडल्यास. 6 जॉब व्हाईसमध्ये घट्ट न पकडल्यास. 7 टॅपिंग करताना टॅप उलट व सुलट न फिरवल्यास. 8 टॅपचे कटिंग एज खराब अथवा बोथट झालेले असल्यास इत्यादी कारणामुळे टॅप टॅपिंग करताना तुटू शकतो. तर हे काही प्रकार किंवा आपण हे टॅप तुटण्याची कारणे आपण यामध्ये आपण अभ्यासली. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रिमुव्हिंग ए ब्रोकन टॅप. रिमुव्हिंग ए ब्रोकन टॅप.
तर त्याच्यामध्ये तुटलेला टॅप बाहेर काढणं या ठिकाणी मुद्दा आहे. रिमूव्हिंग ए ब्रोकन टॅप. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तुटलेला टॅप बाहेर काढणे या संदर्भात माहिती. तर टॅप जर पृष्ठभागाच्या वर तुटला असेल, म्हणजे एखाद्या ड्रिलिंग केल्यानंतर टॅपिंग केल्यावर हा पृष्ठभागाच्या वर तुटला असेल, तर प्लायर सारख्या पकडण्याच्या हत्याराने टॅप बाहेर काढता येतो. टॅप तुटण्याची अवस्था जॉबच्या पृष्ठभागाच्या खाली असेल तर तो बाहेर काढणे हा एक प्रश्नच असतो. त्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करतात. त्यामध्ये टॅप एक्सट्रॅक्टरचा वापर करून टॅप बाहेर काढला जातो. त्यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये टॅप एक्सट्रॅक्टर, यूज ऑफ टॅप एक्सट्रॅक्टर असा हा प्रकारचा टॅप एक्सट्रॅक्टर असतो. या ठिकाणी हा टॅप एक्सट्रॅक्टर. तर या टॅप एक्सट्रॅक्टरचा वापर करून टॅप बाहेर काढला जातो. हे एक नाजूक हत्यार असून टॅप एक्सट्रॅक्टर एक नाजूक हत्यार असून ते हाताळताना फारच काळजी घेण्याची गरज असते. या टॅप एक्सट्रॅक्टरच्या जबडे असून ते जबडे तुटलेल्या टॅपच्या फ्लूटमध्ये घुसवतात. हे जबडे या तुटलेल्या टॅपच्या फ्लूटच्या मध्ये घुसवतात व त्यानंतर सरकणारी एक कॉलर, या ठिकाणी एक कॉलर आहे सरकणारी, या कॉलर जॉबच्या पृष्ठभागापर्यंत आणतात, म्हणजे घुसवल्यानंतर ते खाली आणतात व टॅप एक्सट्रॅक्टर घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरवून तुटलेला टॅप हा बाहेर काढला जातो. अशा प्रकारे या पहिल्या पद्धतीने हा तुटलेला टॅप बाहेर काढता येतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे यूज ऑफ पंच. या ठिकाणी दुसरा प्रकार आहे यूज ऑफ पंच. या ठिकाणी हा पंच आहे आणि या ठिकाणी तुटलेला टॅप दाखवल्या पृष्ठभागावर या पंच आणि हॅमरच्या सहाय्याने पंच आणि ब्रोकन टॅप दाखवलेला आहे आणि हॅमर दाखवलेले आहे. तर यूज ऑफ पंच व हॅमरच्या सहाय्याने टॅपच्या वरील तुटलेल्या भागावर, आता या ठिकाणी दाखवलेले डायरेक्शन, तुटलेल्या भागावर हळूवार फटके घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पंचवर हॅमरने मारल्यास टॅप बाहेर येण्यास मदत होते. तुटलेला टॅप घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरून बाहेर काढता येतो. अशा प्रकारे हा दुसरा प्रकार आपण टॅप तुटलेला बाहेर काढण्याच्या पद्धतीचा प्रकार अभ्यासला. त्याच्यानंतर एनलिंग अँड ड्रिलिंग द टॅप. या ठिकाणी एनलिंग अँड ड्रिलिंग द टॅप. तर या ठिकाणी तुटलेला टॅपसह जॉब फ्लेमच्या सहाय्याने अगर इतर हार्डनिंगच्या पद्धतीने गरम करतात, म्हणजे आता हा तुटलेला टॅपसह जॉब हार्डनिंगच्या पद्धतीने गरम करतात. त्यानंतर एनलिंग केलेल्या टॅपवर, म्हणजे त्याला मऊ केलं जातं, थंड केलं जातं, त्याच्यानंतर त्या मऊ टॅपवर ड्रिलिंग करतात. राहिलेला टॅपचा भाग हा ड्रिफ्ट किंवा इजी आउट एक्सट्रॅक्टरचा वापर करून बाहेर काढतात. इजी आउट एक्सट्रॅक्टरच्या सहाय्याने हा ब्रोकन टॅप होल पाडून बाहेर काढला जातो. अशी एक तिसरी पद्धत आहे. त्यानंतर अजून एक पद्धत सांगता येईल त्या ठिकाणी या टॅप संदर्भात यूज ऑफ आर्क वेल्डिंग. म्हणजे ही पद्धत तांबे, ॲल्युमिनियम इत्यादी सारख्या धातूच्या जॉबच्या तळाशी लहान टॅप जर तुटला असेल तर अशा ठिकाणी टॅप बाहेर काढण्याकरता उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये इलेक्ट्रोडला तुटलेल्या टॅपच्या जवळ नेऊन तुटलेल्या टॅपला जोडलं जातं. त्यानंतर इलेक्ट्रोड हा फिरवून टॅप बाहेर काढला जातो. तर अशा वेल्डिंगच्या पद्धतीने देखील टॅप त्यावेळेस बाहेर काढता येतो. त्यानंतर यूज ऑफ नायट्रिक ॲसिड एक प्रकार आहे. तर या प्रकारामध्ये एक भाग नायट्रिक ॲसिड तर 5 भाग पाणी. यूज ऑफ नायट्रिक ॲसिड, त्याच्यामध्ये 1 भाग नायट्रिक ॲसिड तर 5 भाग पाणी या प्रमाणाचे मिश्रण करून त्या तुटलेल्या टॅपच्या होलमध्ये सोडले जाते. ॲसिडमुळे आतमध्ये प्रक्रिया होऊन टॅप हा झिजला जातो. थोडक्यात झिजून टॅप ढिला होतो. नंतर टॅप एक्सट्रॅक्टरच्या सहाय्याने अथवा नोज प्लायरच्या सहाय्याने टॅप फिरवून बाहेर काढला जातो. जॉबवर ॲसिडचा परिणाम होऊ नये म्हणून
संपूर्ण जॉबला स्वच्छ करून घेतला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुटलेल्या टॅप बाहेर काढण्याच्या काही पद्धती अभ्यासल्या. त्यानंतर एक मुद्दा आहे मेथड्स ऑफ हँड टॅपिंग, जॉबवर टॅपिंग करण्याची पद्धत. आता या ठिकाणी या वाईजमध्ये एक जॉब पकडलेला आहे, टॅप आहे आणि टॅप रेंजमध्ये टॅप पकडलेले आहे. तर जॉबवर टॅपिंग करताना साईजनुसार योग्य साईजचं त्या जॉबवर ड्रिलिंग करावं अगोदर. त्याच्यानंतर जॉब बेंच वाईजमध्ये तो ज्या जॉबवर टॅपिंग करायचा तो घट्ट पकडावा. त्याच्यानंतर टेपर टॅप, हँड टॅपमधील पहिला प्रकार टेपर टॅप, टॅप रेंजमध्ये घट्ट बांधावा. त्याच्यानंतर टॅप रेंजचं होलमध्ये टॅप ठेवून 2 किंवा अधिक फेरे फिरवून टॅप होलमध्ये गाईड करून घ्यावा. 5. जर टॅप जॉबच्या सरफेसशी 90 अंशामध्ये नसेल, नंतर टॅप रेंज बाहेर काढून ट्रायस्परने तो बरोबर उभा 90 डिग्रीमध्ये टॅप बरोबर टॅपिंग झाले की चेक केलं जातं. 90 अंशामध्ये नसेल तर टॅप सरळ करून घ्यावा. टॅपिंग करताना टॅप अर्धा फेरा क्लॉकवाईज व अर्धा फेरा अँटी क्लॉकवाईज फिरवावा. त्यामुळे कटिंग झालेले चिप्स तुटण्यास मदत होते. 7वा मुद्दा टॅपिंगसाठी मटेरियलनुसार योग्य लुब्रिकंट वापरावे. 8वा मुद्दा टेपर टॅपने टॅपिंग केल्यावर मीडियम म्हणजे सेकंड टॅपचा वापर टॅपिंगसाठी करावा. त्याच्यानंतर सेकंड टॅप नंतर पूर्ण खोली त्या होलला टॅपिंग यावी याकरता बॉटमिंग म्हणजे थर्ड टॅपचा उपयोग टॅपिंग करण्यासाठी क्रमवार करावा. अशा प्रकारे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टॅपचा वापर क्रमवार करून टॅपिंग करावं. तर अशा प्रकारे मेथड्स ऑफ टॅपिंग संदर्भातली माहिती पाहिली. तर प्रामुख्याने या ठिकाणी एक मुद्दा आहे, 4 प्रकारचे मटेरियल दिलेले आहे आणि त्याला टॅपिंग करताना कोणत्या प्रकारचं लुब्रिकंट वापरलं जातं. त्याच्यामध्ये एक स्टील लुब्रिकंट आहे त्याच्याकरता लॉर्ड ऑइल. 2 ॲल्युमिनियम करता लुब्रिकंट आहे. केरोसिन कास्ट आयर्न करता ड्राय कुठलेही लुब्रिकंट वापरत नाही, कोरडं. ब्रास करता देखील ड्राय. अशा पद्धतीने या संदर्भातली ही माहिती आपण अभ्यासली. त्या टॅप या प्रकरणासंदर्भात माहिती पाहत असताना आपण टॅप संदर्भातली इंट्रोडक्शन हे आतील थ्रेड काढण्याकरता उपयोगात येणारं असं साधन आहे. मल्टीपॉइंट कटिंग टूल आहे. मग ते हाय स्पीड स्टील किंवा हाय कार्बन स्टील या मटेरियलपासून हार्डिंग टेम्परिंग केलेलं असतं. त्याचे प्रकार फर्स्ट टॅप, सेकंड टॅप, थर्ड टॅप, त्याला वेगवेगळी नावं होती आपण पाहिली. त्याच्यानंतर कॉजेस ऑफ ब्रोकन टॅप, त्याच्यामध्ये तुटलेला टॅप बाहेर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा मेथड्स ऑफ टॅपिंग संदर्भात माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, तर टॅप संदर्भातली आपल्याला माहिती समजली असेल. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे आपण लेसन आपण अभ्यासतोय. तर अशाच प्रकारे पुढच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहूया. तर आज हा टॅप संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.